BA भाग 3 सेमिस्टर 6 या 6व्या सेमिस्टरसाठी आपल्याला डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्या शास्त्र हे पुस्तक अभ्यासण्यासाठी आहे. या डेमोग्राफीमध्ये किंवा लोकसंख्याशास्त्रामध्ये आपल्याला लोकसंख्या संदर्भातला सखोल अभ्यास या पूर्ण पुस्तकामध्ये आपल्याला करायचं आहे. त्याचं पहिलं युनिट होतं युनिट नंबर 1 लोकसंख्याशास्त्राचा आशय आणि व्याप्ती. त्यामध्ये लोकसंख्याशास्त्राचा आशय आणि व्याप्ती पाहत असताना की लोकसंख्या हा शब्द किंवा डेमोग्राफी हा शब्द कसा निर्माण झाला, तर हा डेमोग्राफी हा शब्द ग्रीक भाषेमधील आहे. ग्रीक भाषेमधील डिमास म्हणजे लोक मनुष्य, ग्राफो म्हणजे गणना लिहिणे किंवा अंकित करणे, अशा 2 शब्द मिळून डेमोग्राफी हा शब्द तयार झालेला आहे की ज्याला लोकांसंदर्भातली आकडेवारी अंकित करणे, लिहिणे, लिहून ठेवणे, नोंदी घेणे असा त्याचा अर्थ होतो. आणि 2 शब्द मिळून डेमोग्राफी हा शब्द तयार झालेला आहे. तर या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार आशिले गुइलार्ड नावाच्या शास्त्रज्ञांनी केला होता. तो 1855 मध्ये सर्वप्रथम याचा उल्लेख त्यांनी केला होता. त्यानंतर एका विशिष्ट व स्वतंत्र विज्ञानाच्या रूपात लोकसंख्याशास्त्राची सुरुवात इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रज्ञ जॉन ग्रांट यांनी 1662 मध्ये त्यांनी त्याची सुरुवात केली. आणि म्हणूनच असा खूप जुना असा इतिहास या लोकसंख्याशास्त्रासंदर्भात अभ्यास करताना आपल्याला पाहावयास मिळतो. तर अशा प्रकारे या शब्दाचा अर्थ सांगताना संक्षिप्तानं आपल्याला असं म्हणता येईल की लोकसंख्येच्या विशेषतांचे अध्ययन व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय. की लोकसंख्येसंदर्भातली जी काही विशेषणं आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत त्याचा सखोल अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच लोकसंख्याशास्त्र होय. तर या लोकसंख्याशास्त्राच्या 2 पद्धतीने व्याख्या केल्या जातात. एक आहे संकुचित दृष्टिकोन आणि दुसरा आहे व्यापक दृष्टिकोन. तर संकुचित दृष्टिकोन शिकत असताना संकुचित दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना काही अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या दिल्या. त्यामध्ये आशिले गुइलार्ड यांचं नाव आपल्याला घेता येईल. आशिले गुइलार्ड यांनी संकुचित दृष्टिकोनातून ही व्याख्या मांडलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे लोकसंख्याशास्त्र हे लोकसंख्येची सामान्य गती आणि भौतिक, सामाजिक तसेच बौद्धिक दृष्टिक्षेपांचे गणितीय ज्ञान आहे. ते एक प्रकारचं गणितीय ज्ञान आहे असं आशिले गुइलार्ड म्हणतात. आणि म्हणून हा जो संक्षिप्त किंवा संकुचित दृष्टिकोन जो गुइलार्ड यांनी मांडलेला आहे त्यानुसार त्यांनी लोकसंख्याशास्त्र हे लोकसंख्येची सामान्य गती, लोकसंख्येची गती कशी राहते, भौतिक त्यांचं अवेअरनेस वातावरण कसं आहे, सामाजिक गतिशीलता कशी आहे किंवा बौद्धिक दृष्टिकोन या सर्वांचं गणितीय ज्ञान देण्याचं कार्य या व्याख्येमधून त्यांनी गुइलार्ड यांनी केलेलं आहे. तसंच इतरही अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या आपल्याला घेता येतील, ज्यामध्ये आहे पीआर कॉक्स म्हणतात लोकसंख्येचा आकार, वृद्धी, घट इत्यादींची मोजणी तसेच विशिष्ट भागातील लोकांचे जन्म मृत्यूदराचे प्रमाण किंवा प्रजनन, मृत्यू, विवाह या घटकाचे संबंधित कार्य इत्यादी संबंधित सांख्यिकीय पद्धतीने लोकसंख्याशास्त्रामध्ये अध्ययन केले जाते. अशा पद्धतीने लोकसंख्याशास्त्राच्या माध्यमातून या लोकांचा अभ्यास केला जातो. तर लोकसंख्याशास्त्र हे विज्ञान होय की त्यामध्ये नवीन लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये सांख्यिकीय पद्धतीचा प्रयोग केला जातो. त्यामध्ये मुख्यत्वे लोकसंख्येचा आकार, वृद्धी व ह्रास, जिवंत व्यक्तीची संख्या व अनुपात तसेच विशिष्ट भागातील जन्म व मृत्यू आणि विवाह या दरांशी संबंधित अध्ययन केले जाते. असा दृष्टिकोन कॉक्स नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा मांडलेला आहे. आता व्यापक दृष्टिकोनामध्ये व्यापक दृष्टिकोन करण्यात येणाऱ्या व्याख्येमध्ये लोकसंख्येच्या परिणामात्मक अध्ययन व विश्लेषणाबरोबरच गुणात्मक बाबीचाही विचार करण्यात
आलेला आहे. बघा, व्यापक दृष्टिकोनातून जो अभ्यास करण्यात येतो त्यामध्ये त्यांनी लोकसंख्येच्या परिणामात्मक अध्ययन म्हणजे त्याच्यात क्वांटिटीमध्ये कशी बदल झाला व विश्लेषणाबरोबरच त्याची गुणात्मक बाबीचाही विचार या व्यापक दृष्टिकोनामध्ये केला जातो. यामध्ये विशेष करून प्रोफेसर डोनाल्ड जे बोग यांनी आपल्या काही व्याख्या दिलेल्या आहे. त्यांनी म्हटलं होतं यांच्यामध्ये लोकसंख्याशास्त्र हे लोकसंख्येचा आकार, रचना आणि विभाजन आणि यामध्ये होणाऱ्या परिवर्तनावर प्रजननशीलता, मृत्यूदर, विवाह, स्थलांतर आणि सामाजिक गतिशीलता या 5 प्रक्रियांमुळे होणारे परिणाम यांचा गणितीय अथवा सांख्यिकीय पद्धतीने अभ्यास करणारे हे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय. बघा, यामध्ये त्यांनी काय केलं, लोकसंख्याशास्त्राचा दृष्टिकोन मांडत असताना त्यांनी म्हटलं की लोकसंख्याशास्त्र हे लोकांचा आकार म्हणजे लोकांची संख्या किती आहे, त्याची रचना ते कोण्या पद्धतीमध्ये विभागलेलं आहे, त्याचं विभाजन कसं झालेलं आहे, यामध्ये होणाऱ्या परिवर्तन जसं की प्रजनन आहे, मृत्यू आहे, विवाह आहे, सामाजिक गतिशीलता आहे, या सगळ्या 5ही प्रक्रियांमुळे होणारे परिणाम याचा गणितीय अथवा सांख्यिकीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच काय तर सांख्यिकीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय. तर डोनाल्ड यांनी 1669 द प्रिन्सिपल ऑफ डेमोग्राफी या त्यांच्या पुस्तकामध्ये या संदर्भातला नियम त्यांनी लिहून ठेवलेला आहे. तसंच बोग यांच्या मते लोकसंख्याशास्त्र हे लोकसंख्येचा आकार, रचना, विभाजन यामध्ये होणारे परिवर्तनावर प्रजननशीलता, जन्मदर, विवाह, स्थलांतर व सामाजिक गतिशीलता या 5 प्रक्रियांमुळे होणारे परिणाम याचा गणितीय अथवा सांख्यिकीय पद्धतीने अभ्यास करणारे हे शास्त्र आहे असं डोनाल्ड मानतात. त्यानंतर लोकसंख्याशास्त्राचे क्षेत्र, स्कोप ऑफ डेमोग्राफी, काय कोणकोणत्या गोष्टी यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. त्यामधलं होतं लोकसंख्याशास्त्राची विषय सामग्री व लोकसंख्याशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव केला जातो. त्यातलं पहिलं आहे लोकसंख्येचा आकार. बघा, लोकांचा आकार विशिष्ट वेळी, विशिष्ट स्थानी म्हणजे विशिष्ट ठिकाणी राहत असलेल्या मानव समुदायाचा एकूण लोकसंख्येला त्या विशिष्ट स्थानाच्या लोकसंख्येचा आकार म्हटलं जाते. म्हणजेच काय, म्हणजेच विशिष्ट वेळी, विशिष्ट ठिकाणी राहत असलेल्या त्या लोकांची गणना म्हणजे त्यांचा आकार होय. बघा, विशिष्ट वेळी, विशिष्ट स्थानी राहत असलेल्या मानवी समुदायाच्या एकूण लोकसंख्येला त्या विशिष्ट स्थानाच्या लोकसंख्येचा आकार म्हटले जाते. ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. लोकसंख्येचा आकार समजवण्यासाठी स्थान म्हणजे ठिकाण, वेळ, टाईम, व्यक्ती, पर्सनला स्पष्टपणे परिभाषित केले जाते, त्यांची त्यानुसार नोंदणी केली जाते. म्हणजेच काय तर लोकांचा आकार या ठिकाणी निश्चित केला जातो. दुसरं आहे लोकसंख्येची संरचना. तर बघा, लोकसंख्येच्या संरचनेचे अध्ययन करणे लोकसंख्याशास्त्राचा दुसरा महत्त्वपूर्ण विषय आहे. लोकसंख्येच्या आकारावरून परिणामकता समजते. तर लोकसंख्येच्या संरचनेवरून गुणात्मक विश्लेषणसुद्धा आपल्याला करता येते. संरचनेच्या अभ्यासामुळे लोकसंख्येच्या विशेषतः महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त होते. तसं 2 वेगळ्या स्थानावरील लोकसंख्या समान असूनही वय, लिंग, जाती, धर्म, आवास इत्यादी बाबीमध्ये भिन्नता असू शकते. म्हणजे संरचनेमध्ये त्यांच्या भिन्नता असू शकते की ज्यामध्ये आपण वय, लिंग, जाती, धर्म, आवास म्हणजे ठिकाण या सगळ्यांचा उल्लेख निश्चितच या लोकसंख्या संरचनेमध्ये केला जातो. तिसरं आहे लोकसंख्येचे वितरण. तर बघा, लोकसंख्येचे वितरण लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यास विषयाचा तिसरा आणि महत्त्वपूर्ण भाग आहे. या अंतर्गत जागतिक लोकसंख्येचे किंवा
भूभागावरील लोकसंख्येचे वितरण कसे आहे याचे अध्ययन करण्यात येते. या वितरणामध्ये परिवर्तनाचे स्वरूप कसे आहे. थॉमस आणि लेविस यांनी लोकसंख्येच्या वितरणाच्या अध्ययनासाठी नागरीकरण व औद्योगिकरणाच्या आधारे 3 श्रेणी निर्माण केल्या आहेत. यामध्ये पहिलं होतं प्रगत नागरीय औद्योगिक क्षेत्र. यामध्ये प्रगत नागरी औद्योगिक क्षेत्र म्हणजे या ठिकाणी सगळ्यात प्रगत असं नागरिक किंवा औद्योगिक क्षेत्र आहे असं एक ठिकाण. त्यानंतर नवनागरीय औद्योगिक क्षेत्र जे नव्यानं एखादं उद्योग क्षेत्र उभं राहिलेलं आहे असं क्षेत्र. आणि तिसरं होतं नागरीय किंवा औद्योगिक विकासाच्या पूर्वस्थिती म्हणजे विकासाच्या अगोदरची जी अवस्था आहे अशा 3 भागामध्ये या लोकसंख्येचं वितरण करण्याचं कार्य लेविस आणि थॉम्सन यांनी केलं होतं. लोकसंख्येच्या घनतेच्या आधारेही लोकसंख्या वितरणाचे अध्ययन करता येते. यामध्ये पुढील 3 भागाचा समावेश होतो. त्यामधलं पहिलं आहे भौगोलिक आणि प्राकृतिक क्षेत्र. यामध्ये जल, वायू, वनस्पती, संरचना, पर्वत, पठार, नद्या, मैदाने, वनक्षेत्र, वाळवंट या सगळ्यांचा समावेश होतो. दुसरं होतं सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक कारक. यामध्ये उद्योग, व्यापार, व्यवसाय तसेच शहरीकरण, रोजगार इत्यादीचा उल्लेख यामध्ये केला जातो. तिसरे लोकसंख्याशास्त्रीय घटक ज्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतरण या घटकाचा अभ्यास करून लोकसंख्येचे वितरण काढल्या जाते. त्यानंतर चौथं आहे लोकसंख्येला प्रभावित करणारे घटक. कोणकोणते घटक आहेत की जे लोकसंख्येला प्रभावित करतात. लोकसंख्येच्या नियमितपणे परिवर्तन होत असतात. या परिवर्तनाचा वेग, दिशा, स्थितीनुसार लोकसंख्येच्या भविष्यकालीन अंदाज काढणे लोकसंख्याशास्त्राचा महत्त्वपूर्ण अभ्यास विषय आहे. लोकसंख्याशास्त्रीय घटकांशिवाय सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिवर्तनामुळेही लोकसंख्येची संरचना व आकार प्रभावित होत असतो. या सगळ्या गोष्टीमुळे लोकसंख्येच्या आकार किंवा लोकसंख्या प्रभावित होत असते. 5वं आहे लोकसंख्या धोरण. बघा, लोकसंख्या धोरणाद्वारे सरकार लोकसंख्येचे निर्धारण व नियंत्रण करीत असते. लोकसंख्येद्वारे देशातील संसाधनाचे सामंजस्य कसे बसवता येईल, औद्योगिक व राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडविता येईल का, लोकसंख्येमध्ये परिणामात्मक व गुणात्मक सुधारणा घडविणे यासारख्या बाबीचा विचार लोकसंख्या धोरणांतर्गत करण्यात येतो. कुटुंब कल्याण, कुटुंब नियोजन अवलंब लोकसंख्या नियंत्रणासाठी कोणकोणते सरकारी उपाय करण्यात यावेत, या कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडित करण्यासाठी लोकसंख्या धोरणामध्ये तरतुदी करण्यात येतात. असं सगळे लोकसंख्या धोरण आहे. निश्चितच हे लोकसंख्या धोरण कोणत्या देशाचं किती प्रभावी आहे यावरच त्या देशातील येणाऱ्या काळातील लोकसंख्या अवलंबून राहणार आहे. आणि निश्चितच लोकसंख्या धोरण जर प्रभावीपणे अवलंबण्यात आलं तर निश्चितच त्या देशातील लोकसंख्या ही त्या तिथे उपलब्ध असलेल्या संसाधनाच्या तुलनेत त्याचा व्यवस्थित मेळ घालून त्या देशाचा चांगल्या पद्धतीने विकास साधता येऊ शकतो. त्यामुळे लोकसंख्या धोरण हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण बाब यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. ब आहे लोकसंख्याशास्त्राचे स्वरूप, नेचर्स ऑफ डेमोग्राफी. बघा, लोकसंख्याशास्त्र असे विज्ञान आहे की ज्यामध्ये मानवी लोकसंख्येचा अभ्यास करण्यात येतो. मानवी लोकसंख्या तसेच मानवीय विश्लेषणासोबतच त्यामध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रामध्ये करण्यात येतो. कोणताही देश, राज्य, जिल्हा, नगर किंवा गावाची लोकसंख्या जन्म आणि स्थलांतरामुळे वाढते, मृत्यू, बाह्य स्थलांतरामुळे ती घटत असते. या प्रक्रियेमध्ये लैंगिक स्वरूप, वयोगट, वैवाहिक स्थिती, शैक्षणिक प्रगती, श्रमिकांचे वर्गीकरण, आर्थिक क्रिया यासारख्या लोकसंख्येच्या निर्धारक घटकांमध्ये बदल होत असतात. लोकसंख्येमध्ये होणाऱ्या बदलाची आकडेवारी जमा करणाऱ्या संस्थांनी योग्य नोंद ठेवल्यास विश्वसनीयता प्राप्त होत असते. आणि म्हणून त्यांनी एखाद्या विषयाला विज्ञानाचे रूप प्राप्त होण्यासाठी पुढील बाबी काही आवश्यक असतात असं यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामध्ये पहिली बाब आहे विशेष ज्ञानाचे अध्ययन क्रमबद्ध पद्धतीने होणे आवश्यक आहे. निश्चित एखाद्या विषयाचं ज्ञान त्याचं अध्ययन क्रमबद्ध पद्धतीने होणे आवश्यक आहे. दुसरे विषयाचे स्वतःचे नियम व सिद्धांत असावेत. कोणताही विषय असेल त्याचे स्वतःचे नियम, स्वतःचे सिद्धांत असावेत. तर तिसरे हे सिद्धांत कारण व परिणामांच्या सहसंबंधच्या आधारे निर्माण झालेले असावेत. चौथे हे नियम सार्वभौमिक स्वरूपात सत्य असावेत.
हे नियम सार्वभौमिक स्वरूपात सत्य असावेत. हा सुद्धा कोणता एखादं शास्त्रविज्ञान आहे की नाही हे ओळखण्यासाठी महत्त्वाचं आहे. उपरोक्त सर्व बाबीचा विचार करून लोकसंख्याशास्त्राची मांडणी करण्यात आलेली असल्याने लोकसंख्याशास्त्राला विज्ञान म्हटलं जाते. त्यानंतर आहे क लोकसंख्याशास्त्राचे अन्य शास्त्राशी असलेले संबंध. तर बघा, लोकसंख्याशास्त्राचे अन्य शास्त्राशी असलेले संबंध. लोकसंख्येचा आकार, संरचना आणि वितरण याचे विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय. सामाजिक, जीवशास्त्रीय, भौगोलिक, आर्थिक इत्यादी पैलूंच्या आधारे मानवी समुदायाचे अध्ययन करण्यात येते. या सर्व शास्त्राच्या अभ्यासाचा विषय मनुष्य आहे. मात्र यामधील फरक एवढाच आहे की प्रत्येक शास्त्र मनुष्याच्या वेगवेगळ्या भूमिकांचा अभ्यास करते. जसे आर्थिक बाबीचा अभ्यास करणारे शास्त्र अर्थशास्त्र, प्राकृतिक पर्यावरणाशी संबंधित ठेवणारे शास्त्र भूगोल, सामाजिक मनुष्याच्या भूमिकेचे अध्ययन करणारे शास्त्र समाजशास्त्र. हे प्रत्येक शास्त्र मानवी भूमिकांचे अध्ययन करीत असल्याने प्रत्येकाचा एकमेकाशी संबंध असतो. हे सर्व शास्त्र एकमेकांच्या अध्ययन क्षेत्रामध्ये अतिक्रमण करत असतात. सामाजिक शास्त्रामध्ये आंतरशास्त्रीय दृष्टिकोन ठेवला जात असल्याने त्याच्या उपयोगितेत वाढ होत असते. लोकसंख्याशास्त्र आपल्या विषयाच्या अध्ययनासाठी इतर शास्त्राचा आधार घेत असते. तसेच इतर शास्त्रही लोकसंख्याशास्त्राचा आधार घेत असतात. रशियन लोकसंख्याशास्त्रज्ञ पेट्रो याबाबत म्हणतात की सर्व सामाजिक घटकांचा विषय लोकसंख्या असते. सर्व सामाजिक घटकांचा विषय लोकसंख्या असते. त्यामुळे लोकसंख्याशास्त्र सर्व सामाजिक आणि इतर विज्ञानाच्या विषयाला स्पर्श करीत असते. त्यामुळं लोकसंख्याशास्त्र हे सर्व सामाजिक आणि इतर विज्ञानाच्या विषयाला स्पर्श करणारं असते. अशा पद्धतीनं लोकसंख्याशास्त्राचा आणि इतर सामाजिक शास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, भूगोल असेल या सर्वांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हे त्याच्याशी निगडीत आहे. अशा प्रकारे आपलं 1.1 आणि 1.1 या ठिकाणी संपलं.